तर मित्रांनो, आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ 4 शिवरायांचे बालपण हा पाठ आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. शिवरायांचे बालपण. शिवजन्म. तर बघा मित्रांनो, शिवाजी महाराज ज्या काळात जन्माला यायचे होते तर ते दिवस कसे होते, फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव होते पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराग करून टाकले होते. विजापूरच्या आदिलशहाने काय केलं तर शहाजीराजांचे जहागीरचे गाव जे आहे पुणे, तर ते विजापूरच्या आदिलशहाने बेचिराग म्हणजे पूर्ण ते धिंगाणा करून टाकला होता. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. त्यामुळे काय झालं होतं तर शहाजीराजे जे आहेत ते अडचणीमध्ये सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर, इकडे आड तिकडे विहीर अशी शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले होते. आणि अशातच जिजाबाई ज्या आहेत त्या गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण आली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरी किल्ल्यावर ठेवायचे ठरवले. तर शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला आहे. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. शिवनेरी किल्ल्याचे त्यावेळी ते भोसल्यांच्या नात्यातीलच होते. तर विजयराज जे आहेत ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. विजयराज यांनी काय केलं तर जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले. आणि अखेर तो सोन्याचा दिवस उजळला. फाल्गुन वद्य तृतीय शक्य 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगलक्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला. किल्ल्यावर आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत. शिवरायांना त्या रामाच्या आणि कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे तर कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथाचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत असे. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. आणि त्यांची कांदा भाकर आवडीने खात शिवाजीराजे. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत असत. शिवाजीराजे त्या गरीब मुलांशी गमतीदार खेळ खेळत असत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकिळा, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. तरी काय करत होते मावळ्यांची मुले? पोपट, कोकिळ, वाघ यांचे आवाज जशाचे तसे काढायचे. मातीचे हत्ती व घोडे बनवत होते. मातीचे किल्ले बनवत असत.
मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद होते असे. तर लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत असत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदेवे यांना ऊत आला होता. तर शहाजीराजे निजामशाहीत परतले, पण त्यांना तिथे काही स्वास्थ्य मिळाले नाही. आणि त्याचे कारण होते की निजामशहा जो होता तो हलक्या कानाचा, कोणीही काही म्हणले की त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा आणि धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात काय व्हायचं तर हेवे दावे व्हायचे. यांना खूप खूप प्रमाणात हेवे दावे व्हायचे. याला ऊत आला होता हेवे दाव्यांचा. त्यातूनच त्याने काय केलं तर निजामशहाच्या चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. त्यांचे सासरे लखुजीराव जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड आली त्यांना. त्यामुळे त्यांनी काय केलं तर शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. शहाजीराजांनी काय केलं, लखुजी जाधवांची हत्या केल्यामुळे त्यांना निजामशाहीची चीड आली आणि त्यांनी निजामशाही सोडून मुघलांच्या सेवेत ते रुजू झाले. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. मुघल बादशाह शहाजहानने काय केलं तर त्यांना आपली सरदारकी बहाल केली. तर या दरम्यान वजीर फत्तेखानाने मलिक अंबरचा मुलगा वजीर फत्तेखान याने काय केलं, मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशहाचीच हत्या केली. निजामशाहीत अंधाधुंदी माजली. निजामशाहीची हत्या झाल्यामुळे काय झालं तर निजामशाहीमध्ये अंधाधुंदी माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. फत्तेखान काय करणार तर निजामशाही जी आहे ही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तर याचे बक्षीस म्हणून मुघलांनी काय केलं तर शहाजीराजांच्या ताब्यात असणारा जो काही मुलूक होता तो फत्तेखानाला देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या खुद्द सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. नव्या निजामशाहीची स्थापना. वजीर फत्तेखानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले. शहाजीराजांनी काय केलं, मुघल बादशाह आणि फत्तेखानास शह देण्यासाठी एक मूल जे की निजामाच्या वंशातील होते असे मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्यच स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. तर या राज्यामध्ये काय होतं तर गोदावरी नदी ते नीरा नदी या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे तो मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली.
तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशीच मैत्रीचा तह केला. तर आदिलशहाने काय केलं, तर प्रथम शहाजीराजांना आदिलशहाने मदत केली. पण पुढे मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास धमकी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजाच्या विरोधात जाऊन मुघल बादशाहाशी मैत्रीचा तह केला आदिलशहाने. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. आता शहाजीराजांसमोर दोन शत्रू उभे ठाकले, मुघल व आदिलशहा. तर यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे निकराने लढा देत होते. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार, त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 काय झालं, 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना तो जो काळ होता तो काही अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न जो आहे तो तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा जो प्रदेश आहे मुघल बादशाह व आदिलशाह यांनी काय केला तर वाटून घेतला. शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली. शहाजीराजांची पुणे सुप्याची जी पूर्वापार जहागीर होती ती काय झाली तर आदिलशहाच्या राज्यामध्ये आली. तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. आदिलशहाने काय केलं तर त्यांची पुण्यापासून दूर असलेल्या कर्नाटकातील जो काही प्रदेश होता तो जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण जे आहे ते धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस म्हणून दिली. शहाजीराजांनी काय केले तर कर्नाटकातील अनेक राजांना जिंकले आणि त्याचे बक्षीस म्हणून आदिलशहाने काय केले तर त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस म्हणून दिली. बंगळूरची आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागीर म्हणून बक्षीस दिली. आणि आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले आणि राजाप्रमाणे ते तिथे दरबारही भरवू लागले.